नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज संध्याकाळी निघलो होतो आम्ही छोट्या ननंदबाईच्या इकडं। तर त्यांच्या गावची जत्रा आहे ना, तर त्यांचा खूप आग्रह झाला होता या फौजी साहेब, मी आणि सागर निघलो होतो आता, है ना? यस चला यस बॉस। सागर कुठे गेला, बोलवा ना त्याला। सागर तर हे पा, आपलं गुलाब छान भरले बरं का पुन्हा एकदा आता। किती फुलं आलेत परत, किती कळ्या आहेत बघा ना। हे पा किती फुलले आहेत आणि कळ्या पण किती आहेत अजून। एवढी गरमी आहे ना, हे पा इथं पण खाली हे सगळं उन्हाने झालं ना ते हे पा इकडं पण। हे गुलाबाला थोडीशी सावली राहते ना, त्याच्यामुळे ते छान आहे बरं का। हे पानांना सगळं ऊन लागतं। आणि ह्या नागवेलीच्या पानांना सगळं ऊन लागतंय ना, तर त्याचे पानच व्यवस्थित नाही राहिले। तेवढा मधुमालतीचा वेल चांगला भरलाय है ना। ते मधुमालतीचा वेलाची जी फांदी खाली उमली ना, ती तिकडे वडा ना, 2 फांद्या ते बघा ना, घेरे लावून। गोडा बाय बाय करतोय। हा निघतो हा, येतो। नाही 7:20 झाले आता। हा असं वाटतं लय वेळ झाला ना, या टायमाला निघायला पाहिजे। आता हे पहा गाडीच्या काचावर किती धूळ दिसती। तर काल संध्याकाळी फौजी साहेबांनी झाडांना पाणी घातलं, पोर्च धुवून काढला, त्यावेळेस गाडी पण धुवून काढली होती। पण आमच्या इकडे ना असं मोकळं वातावरण आहे ना, त्याच्यामुळे दिवसभर भरभर हवा चालू राहते, त्याच्यामुळे धूळ पण बसती। तर गाडीवर तर धूळ बसती पण घरादारात सुद्धा निसी धूळच असते, सारखं साफ करत राहावं लागतं। तर आम्ही पोहोचलो आता छोट्या ननंदबाईच्या इथं। तर गावाकडं तुम्ही बघू शकता असं असतं, जनावरांचा गोठा आहे, त्यानंतर चुलीवरती स्वयंपाक करतात ते। तर त्यांचं शेतातच असं घर बांधलेलं आहे ना, घराच्या पाठीमागे त्यांचं शेत आहे। तर खूप छान वाटतं गावाकडं असं कधीच्या नवत गेल्यावर। हा ती लागली येड्यावून कराय, बांधून टाकले तर झोपली। आता इथं बाजूवरती बसलेले आहेत ना, या ननंदबाईंच्या सासूबाई आहेत, त्यांच्या शेजारी बसलेली त्यांच्या जावेची मुलगी आहे। आणि मध्ये आता गोणीवर बसलेले आहेत ना, ते माझ्या छोट्या ननंदबाई आहेत। आणि ननंदबाईंच्या पलीकडून उभं राहिलेली ना पोपटी साडीवाली, तर ती ननंदबाईंची सुनबाई आहे। आता पिवळ्या साडीवाली माझी मोठी भाचीबाई आहे, आणि भाचीबाई शेजारी बसलेले ते ननंदबाईंचे मिस्टर आहेत। आणि इकडं आम्ही चेअरवरती दोघं बसलेलो इथं। तर गेल्यानंतर थोड्याशा गप्पा गोष्टी झाल्या, त्यानंतर त्यांचे जावई पण आले। आणि जावई आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केले, जेवण केल्यानंतर लगेच निघलो आम्ही, कारण जाता जाताच आम्हाला उशीर झाला होता ना। तर नंदेची पुन्हा आलो तर आम्ही आता घरी। मला वाटतं 9:30 पावणे 10 वाजत आलेत घरी येता येता आता। हळू आकाश, खोल बाई खोल। गेट लाव बाबू, गाड्या आतमध्ये घेतलेल्यात ना सगळ्या, लॉक लावून घे गेटला लगेच। तर फौजी साहेब, मी आणि सागर गेलो होतो, आणि घरी राजून आकाश होता। तर जायच्या आधी मी त्यांना जेवण बनवून गेले होते ना, त्यामुळे आल्यानंतर मी काहीच नाही केलं। आल्यानंतर माठातलं थंड पाणी पिलं, थोड्या वेळ बसलो आणि लगेच झोपून घेतलं होतं, कारण थोडं जरी बाहेर गेलं ना आता गरमीमध्ये तरी खूप थकल्यासारखं होतं। आणि हे सकाळी शूट घेतलेलं दाखवते मी। तर सकाळी सागर आणि मी गेलो जिमला, जिमवरून आले, त्यानंतर डब्बे बनवले। फौजी साहेबांना पण ड्युटीला जायचं होतं ना, तर त्यांना डब्बा दिला, ते पण गेले। आणि त्यानंतर आता सागर पण जाणार होता कॉलेजला, तर त्याचा पण डबा भरत होते मी। फौजी साहेबांना आधी बाय बाय केलं, आणि हे पहा माझी नजर गेली आपल्या गार्डन मधल्या गुलाबाच्या फुलांच्यावर। रात्री पण मी तुम्हाला आपलं गुलाबाचं झाड, गुलाबाचे फुलं दाखवले होते, पण त्या गुलाबाच्या झाडाचे फुलंच इतके भारी आहेत ना, त्यांच्याकडे पाहिलं की असं मन प्रसन्न होऊन जातं। कसं आहे ना, उन्हाळ्यामध्ये सगळीकडं गवत असं वाळलेलं असतं, सगळीकडं भुरकं भुरकं झालेलं असतं, आणि झाडं हिरवेगार पाहिले की आपल्या डोळ्यालाच एकदम शांत छान वाटतं। त्यामुळं सकाळचं आणि संध्याकाळचं माझा बराचसा वेळ असा गार्डनमध्ये जात असतो, एकदम छान वाटतं। तर एक दिवस सुद्धा असं गार्डनमध्ये मी गेले नाही असं कधी होतच नाही, खालचं गार्डन वरचं गार्डन आपलं।
तर इतकं छान सुकून मिळतो ना त्या झाडांकडं पाहिल्यावर की बास. तर मी आले आता किचनमध्ये. माझा स्वयंपाक झालेला होता. मला भांडे घासायचे होते स्वयंपाकाचे फक्त. तर सगळे स्वयंपाकाचे भांडे मी बेसिनमध्ये काढून घेतले घासायला. आणि आकाश काय करतोय आता, जे किचनवरचं सगळं सामान आहे ना, सगळं खाली घेतोय. कारण मला किचन आवरायला काढायचंय. पाठीमागच्या वेळेस मी पाडव्याच्या आधी काहीतरी किचन आवरायला काढलं होतं. तेव्हा आम्ही सगळ्यांनी मिळून किचन आवरलं होतं. सागर, आकाश, राजू, मी, फौजी साहेब सगळ्यांनी मिळून एकाच दिवशी सगळं किचन आवरलं होतं. पण त्यावेळेस काय झालं, इतकी घाई गडबड गोंधळ झाला की बास. आम्ही 4-5 जणांनी ते किचनमधलं ट्रॉल्यामधलं सगळं सामान बाहेर काढलं. ते बाहेर पोर्चमध्ये नेलं, घासलं. हॉलमध्ये ते फॅनखाली सुकायला ठेवलं, काही उन्हात वाळवलं आणि पुन्हा ते किचनमध्ये सगळं व्यवस्थित लावलं. पण इतका गोंधळ झालता ना, सगळ्यांनी मिळून ते सगळं सामान बाहेर काढलं होतं ना, एका ट्रॉलीमधलं एकीकडे सामान, दुसऱ्या ट्रॉलीमधलं दुसरीकडे सामान. काही केल्याने ते मेळ लागत नव्हतं सामान व्यवस्थित ठेवायला आणि ते घासायला. आणि काहीच म्हणजे इतकी चिडचिड झालती ना माझी. मी हमेशा काय करते, एक ट्रॉली एकाच दिवशी काढते. म्हणजे घरातलं आपलं स्वयंपाक, भांडे सगळं आवरलं ना, त्यानंतर जेवढा वेळ थोडासा आपल्याला मिळेल ना, तेवढ्या वेळामध्ये एकच ट्रॉली काढायची, तेवढीच घासायची, व्यवस्थित पुसायचं खाली आणि तेवढी ट्रॉली लावून द्यायची. दुसऱ्या दिवशी पुन्हा एक ट्रॉली काढायची घासायला. असं करत असते मी. ते एकदम व्यवस्थित होऊन जातं आणि आपण जास्त थकत पण नाही. पण फौजी साहेब काय बोलले, की "एकाच दिवशी सगळं काढ, सगळे घरी आहेत आम्ही, तर तुला सगळं आवरू लागतो." पण ते असा गोंधळ झालता. त्याच्यामुळं मला ह्यावेळेस म्हणलं, "मला तुमच्या अजिबात नादीच लागायचं नाही. माझ्या पद्धतीने मी जसं किचन आवरते ना, तसंच किचन आवरणार आहे." तर आकाश होता घरी दुपारपर्यंत. तो म्हणला, "वरचं सगळं मी किचनच्या वरच्या फरच्या आहेत ना, त्या पुसून देतो तुला, कारण तुझा हात पुरत नाही. तेवढं पुसून देतो. मी जातो म्हणला क्लासला. त्याच्यानंतर मग तू आपलं घासून लावत बस. तुला जसं करायचं तसं तू कर." आता स्वयंपाकाचेच भांडे सकाळपासून चहाचे, स्वयंपाकाचे, नाश्त्याचे सगळे भांडे मिळून एक मोठा टब भरलेला होता. तर तेवढा घासला की मग मला बाकीचे आता जे आकाशने बरण्या वगैरे सगळं खाली काढलंय ना, हळू ते पण घासायचे. ते सुकलं की त्याच्यामध्ये पुन्हा ते आपलं चहापत्ती वगैरे हे सगळं ते बाहेर काढून ठेवलं, तर पुन्हा ते ओतायचं, व्यवस्थित ते लावून द्यायचं. तर भरपूर काम पुरणार आहे. तर आकाश लागला वरती, म्हणजे किचनच्या वरती जे फरचे आहेत ना, तर ते पुसायला लागलाय. तोपर्यंत हे पहा माझे रोजचे भांडे पण घासायचे झाले स्वयंपाकाचे. आणि जे खिडक्यामध्ये मी ते मॅट टाकत असते ना, ब्राऊन कलरचं, तर ते पण आता घासून घेते व्यवस्थित. कारण किती नाही म्हटलं तरी ते फोडणी आपण देतो ना भाज्यांना, त्याचं थोडंफार का होईना ते उडलं जातं आणि ते मेंचट होतं धूळ बसून त्याच्यावर. त्यामुळं ते असं महिन्याच्या महिन्याला आपल्याला, महिन्यातून 15 दिवसातून जसं आपल्याला वाटेल ना आता खराब झालंय हे, तर तसं मी ते काढून घासून परत व्यवस्थित लावत असते. तर ते घासून घेतलं आणि 1-2 ताईंनी विचारलं होतं, की "ताई, हे ग्लास ठेवती ना तू, ते प्लास्टिकचे शेल्फ आहेत ना, वॉल शेल्फ, ते कुठून ऑर्डर केले, काय त्याची लिंक दे." तर आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टॅग करते मी त्याची लिंक. तुम्हाला हवं तर त्या लिंकवरून तुम्ही ऑर्डर पण करू शकता. तर कसं आहे ना, फिल्टरजवळ मी छोटंसं स्टीलचं रॅक पण बसवू शकत होते त्याच्यावरती ग्लास ठेवायला. पण स्टीलचं रॅक आहे ना, ते सारखं ओलं राहून आहे ना, ते गंज पकडतं. त्याच्यामुळे हे प्लास्टिकचे शेल्फ आहेत ना, ओले ग्लास ठेवायला, पाणी पिल्याला माणूस काय करतं, तिथं ठेवून देतं. आणि आजकाल काय कोणी तोंड लावून पाणी पितच नाही, सगळे वरूनच पाणी पितात. किती म्हटलं ना तोंड लावून प्या व्यवस्थित, एका जागेवर बसून तरी कोणी पित नाही, ते वरूनच पितात. मग ते ग्लास तिथं ते हिसळून वगैरे पालथे घालून देतात. मग सारखे ग्लास घासायला पण निघत नाही. त्यामुळं मग मी ते प्लास्टिकचे वॉल शेल्फ मी तिथं फिल्टर शेजारीच लावून दिलेत. म्हणजे ग्लास तिथं एका जागेवर राहतात. नाहीतर मग दुसरीकडे जर ठेवले ना, पाणी प्यायला ते ग्लास हुडकत बसावं लागतं. आणि ही छोटीशी स्टीलची रॅक आहे ना, मी गॅसच्या उजव्या बाजूला लावलेली आहे. त्याच्यावरती मी ज्या जामच्या बाटल्या मोकळ्या झालेल्या त्याच्यामध्ये मनी प्लांटच्या कटिंग लावलेल्या आहेत ना, खूप छान दिसतात त्या. तर त्या ठेवत असते 2-4. त्यानंतर मातीचे छोटाले भांडे आहेत ना, ते पण ठेवते. तर दिसायला पण छान वाटतं ते. तर माझे बाकीचे भांडे सगळे ट्रॉलीमध्येच खाली राहतात बरं का. पण वरती असं थोडंफार काही लावलं नाही ना किचनच्या वरती, तर ते एकदम सुनं वाटतं. त्याच्यामुळं मग थोडंफार असं ते ठेवत असते मी. आता माझे भांडे घासायचे होईपर्यंत आकाशने किचन काउंटर टॉपवरचं, त्यानंतर वॉल शेल्फवरचं सगळं खाली घेतलं आणि थोडा वेळ तो बसला होता. तर आता माझे रेग्युलरचे रोजचे भांडे आहेत ना, ते घासायचे झाले आणि मला काय बोलतो, "तू आता बराच वेळ उभा आहे, भांडे घासती.
तू थोडंसं बस, तोपर्यंत मी सगळं पाणी वढून घेतो आणि किचनच्या वरच्या ज्या फरच्या आहेत ना त्या पुसायला लागतो. आणि आपल्या किचनच्या खिडकीतून आहे ना बाहेरचं सगळं झाडं दिसतात हिरवेगार मस्त, किती भारी वाटतंय ना. तर हवा चालू असली ना हवेनी झाडं वाजतात ना, तो आवाज, पक्ष्यांचा आवाज खूप छान वाटतं. तर ॲक्च्युली मला काय ना किचनच्या खिडक्यात नाही थोड्याशा मोठ्याल्या पाहिजे होत्या, पण घराचं काम चालू होतं ना त्यावेळेस असं वाटलं खूप मोठ्याल्या खिडक्या ठेवल्यात आपण, पण त्याला ते ग्रॅनाइट बसलं, त्यानंतर खिडकी बसली आणि मग त्या खूपच छोट्याल्या वाटायला लागल्या. पण म्हणलं आता जाऊ दे, झालं ते झालं. तर आकाश सगळं पुसून काढतोय किचनच्या वरचं आणि तोपर्यंत सागर पण कॉलेजवरून आलाय. दुपारीच आलाय तो. का बरं आला? सोडलं लवकर. तर कॉलेजवाल्यांनी सोडलंय लवकर, तो पण आलाय. आणि आकाश कसं पुसू ते दाखवते मी तुम्हाला. तर आपण जे घरी लिक्विड बनवत असतो ना व्हाईट विनेगर, खायचा सोडा आणि भांड्याचं लिक्विड सगळं मिक्स करून, तर बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगितलेलं पण आहे. तर हे घरचं लिक्विडच मी असं फरच्यांना वापरत असते ना पुसायला. सगळं मेनचं डाग वगैरे सगळं निघून जातं, चकाचक फरच्या निघतात. तर आकाशने मला सगळं पुसून दिलं आणि त्यानंतर आता ह्या छोट्या छोट्या बरण्या राहिल्या होत्या घासायच्या ना, तर त्या लागले मी पुन्हा घासायला. आता आकाश म्हणलं मी आधी पुसून देतो तुला आणि त्यानंतर मग तू पुन्हा घासत बस, कारण त्याला क्लासला जायचं होतं ना. आपलं किचन एकदम साफ सुथरं स्वच्छ जर असेल ना तर आपल्याला किचनमध्ये काम करायला अजिबात कंटाळा येत नाही आणि एकदम फ्रेश वाटतं. त्यामुळं आपण असं किचन क्लीन करायसाठी ना कंटिन्यू काम करू शकतो. पण मुलांचं कसं आहे ना, थोडंसं काम केलं का त्यांना असा कंटाळा येतो, झालं का मम्मी, कितीक राहिलं मम्मी, असं करतात ते. कारण किती केलं तरी ते ती मुलंच राहिले ना, त्यांना असं सारखं काम करायला कंटाळा येतो. त्यामुळे मी पण त्यांना जास्त काही फोर्स करत नाही. जेवढं ते सहकुशीने करू लागतात ना तेवढं ते ठीक आहे, बाकीचं मी करत राहते मग. तर आकाशने मला सगळं ते सामान खाली घेऊ लागला, सगळं मला किचन पुसून दिलं. त्यानंतर तो गेला क्लासला आणि सागर पण थकूनच आला होता ना कॉलेजवरून. आपल्याला पण असं थोडंसं बाहेर गेलं ना तर गरमीमुळं थकल्यासारखं होतं. तो तर कॉलेजवरून इतक्या लांबून जाऊन आलाय. त्याला म्हणलं तू थोडासा आराम कर. त्यानंतर मी तोपर्यंत हे सगळं किचन आवरते. थोड्याफार बरण्या, मसाल्याचे डब्बे, त्यानंतर चहापत्ती, साखरचे डब्बे आणि हे जेवढं काउंटर टॉपवर आपण ठेवतो ना वॉल शेल्फवरती सगळं वरचं तेवढं मी घासून घेते. त्यानंतर मग तुझा थोडासा आराम झाला का मग तुम्हाला आवरू लाग. तर तो गेला आराम करायला, आकाश गेला क्लासला आणि हे पहा आता साखरेचे, चहापत्तीचे डबे, मसाल्याचे डबे. तर मसाले पण मी आता 2-3 दिवस झालं त्याच्यात भरलेच नव्हते, कारण मला माहिती होतं मला किचन आवरायला काढायचं आहे ना. त्यामुळं ज्या वाट्यांच्या मधले जे मसाले संपलेत ना, ते मी काढलेच नव्हते मुद्दामून. तर मसाल्याच्या डब्यामध्ये असे मसाले असले ना, मग ते दुसऱ्या वाट्यांच्यामध्ये, दुसऱ्या भांड्यांच्यामध्ये ते वेगवेगळे काढून ठेवावं लागतात. साखरचा डब्बा खाली करायचा, साखर एका ह्याच्यात ओतून ठेवायची, चहापत्ती एका ह्याच्यात ओतून ठेवायची. असं ते ओतू ठेवावं लागतं आणि मग ते भांडे घासून, कोरडे करून व्यवस्थित मग त्याच्यामध्ये पुन्हा ते भरून ठेवावं लागतं. असं आहे. त्यामुळे मी आधीच ते मसाले वगैरे काढलेच नव्हते. जे संपले ते संपवून दिले होते. आता भांडे घासून झाल्यानंतर सगळं नळण ते घासून घेते मी एकदा. कारण आपण भांडे घासायला लागलो ना, किती नाही म्हटलं तरी वरती असे पाण्याचे टिपके वगैरे उडतातच. आता तरी गोडं पाणी आहे, त्याचे टिपके जरी उडाले ना पाण्याचे तरी पण ते असे डाग उठत नाही. पण एखाद्या वेळेस मुळा डॅमचं पाणी आलं नाही आणि वरती जर बोरचं पाणी चढावं लागलं ना आणि ते असं वापरायचं म्हणलं ना बोरचं पाणी, ते नळ तर इतके खराब होतात. नळ, किचनवर, त्यानंतर भांडे घासलेले, ते असं बोरच्या पाण्याचे डाग आहेत ना, इतके डेंजर पडतात ना, एकदम असे मिठाच्या पाण्यासारखे. भांडे घासले तरी पण ते घासल्यासारखं वाटत नाही, इतकं डेंजर होतं. सकाळ संध्याकाळ असे भांडे घासून झाले ना, मी रोज असं साईडचं आहे ना सगळं फरच्या घासून काढत असते, नळ घासून काढते. त्यामुळं ते असं मेनचट होत नाही तिथं. तर असं किचनची डीप क्लिनिंग करायची म्हणलं ना, मला एकदम शांत निवांत करायला लागतं. नाहीतर मग ते काय होतं, खूप चिडचिड होती माझी. कारण आपण किचनमध्ये स्वयंपाक करतो ना, काने-कोपरे, त्यानंतर एकूण एक भांडं जेवढं वरती आहे ना, तेवढं पण असं मेनचट झालेलं असतं ना, तर मला एकदम चकाचक लागतं. त्यामुळे मी असं निवांत करत असते. तर किचनच्या डीप क्लिनिंगसाठी 2-3 दिवस का लागाना, पण मी असं निवांतच करणार आहे. आज सगळं वरचं काउंटर टॉप आणि ते झालंय. बाकीचं उद्या आता 1-2 ट्रॉल्या घेईन, परवा 1-2 ट्रॉल्या घेईन. तर असं तसल्लीने किचन क्लिनिंग झाली ना, आपल्या मनालाच एकदम प्रसन्न वाटतं आणि किचनमध्ये काम करायला पण छान वाटतं. तर चला बाकीचं मी आता पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवेन सगळं व्यवस्थित लावलेलं, कारण हाच व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय.